नमस्कार. सर्वात आधी सर्वांना नमस्कार. आणि आज मी एक म्हणजे जास्त बोर नाही करणार तुम्हाला. मला एक आज वाटलं फर्स्ट टाईम माझा असा ब्लॉग करतोय मी. एक मराठी पिक्चर बघितला मी. अतिशय प्रसंग एवढा छान पिक्चर वाटला ना. तो बहुतेक 2-3 महिन्यापूर्वी येऊन गेला आहे. बहुतेक तुम्ही बघितलं आहे का नाही ते काय माहिती. पण मला आधी वाटायचं की मराठी पिक्चर बोर असतात, खूपच बोर असतात. पण तिथेच चुकलो. सुपर डुपर काय पिक्चर लिहिला आहे लेखकाने. अतिशय खूपच छान. मला एवढा आवडला ना तो पिक्चर. किती वेळा पण बघितला ना तरी नाही मन भरणार. पण आज खरं सांगू, मी तिथेच चुकलो. आजवर वाटायचं की बाबा मराठी पिक्चरमध्ये भावना नसतात. पण कसं चुकलो मी, मला आजच स्वतःची व्यवस्थित म्हणतात ना, मला स्वतःचीच लज्जा वाटते की मी असं मूर्खपणा का केला. मराठी पिक्चर काय एवढे बोर असतात. आज माझ्या आईच्या काळाचे म्हणा किंवा माझ्या ताईच्या काळातले पिक्चर म्हणा, माहेरची साडी म्हणा, अख्ख्या महाराष्ट्राला एड लावणारं पिक्चर म्हणा, दिलेत ना महाराष्ट्राला, ते पण मराठीच ना. मग मराठी पिक्चर बोर कसे काय हो. मग थिएटरला मराठी पिक्चरला शो का देत नाहीत हे अजून नाही कळलं मला. जसं तुम्ही हिंदीला शो देतात ना, लांबलचक एवढे मोठे मोठे शो देतात की असतात, भरपूर वेळ देतात, तसं मराठी पिक्चरला का देत नाही हेच कळत नाही. एक कलाकार सामान्य मराठीतून निघून आलेला एक लिहितो पिक्चर, पूर्ण डायरेक्ट करतो, आणि जेव्हा त्याला पूर्ण झाल्यावर शूटिंग सगळी झाली, कंप्लीट झाली, थिएटरला त्याला जागाच भेटत नाही, त्याचे शोज लागत नाही. का असं म्हणजे हे तर वाईट आहे ना. एक मराठी पिक्चर एक मराठी कलाकारनी लिहिला आहे, आणि मराठी भारतातली सिनेसृष्टीला मराठी माणसानेच पुढे नेलं आहे ना. दादासाहेब फाळके मनापासून अभिवादन करतो. साहेब, चुकलं असेल आमच्याकडून तर माफ करा. पण नाही, आता पुन्हा सगळे